साठी देवाची कृपा लागत असते। हे सहजासहजी होत नाही। पाठांतर बऱ्याच लोकांचं असतं पण टायमिंगला सुचत नाही। टायमिंगला सुचत नाही ना काय माणसाला। याच्यासाठी पुण्य करावं लागत असतं। तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे। मोरे महाराज नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा। तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे। एवढी सोपी गोष्ट आहे का? रामाचं नाम मुखाला यायला पुण्य करावं लागत असतं। मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं म्हणून म्हणतात, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। तुम्ही खाली बसलेली जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना। तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा म्हणा। तुम्ही बी कुणाची तरी शेजारी हे ध्यान ठेवा आता। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं नामे विन व्यर्थ। महाराज ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात, नामाविन जगणं व्यर्थ आहे। हा, महाराज म्हणले व्यर्थ जगणं येते, नाही तरी गेला जन्म वाया, कहा गए तो कहा नहीं और क्या लाए तो कुछ नहीं। कुठं गेलतो तो कुठंच नाही, जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविले। महाराज म्हणले ना, जन्माला येऊन काय केलं, हाय ते घालवलं, बाकी काय केलं। नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ कर्मी येला। रामकृष्ण हा पंथ आहे। पंथ म्हणजे मार्ग, पंथ म्हणजे रस्ता। म्हणून लक्षात येते का, तुम्ही चांगल्या चांगल्या सिटीत गेला तर हा पंथ पथ आहे म्हणतात, किंवा हिंदीत गेले तर पंथ आहे म्हणतात, बरोबर आहे, मार्ग आहे। मग भजन जर नसेल तर फायदा नाही। कारण म्हणतात, देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह हो भजना गुमटा, देवे दिला देह हो भजना गुमटा। देवानं सुंदर नरदे दिला, बोला भजनासाठी याच देही घडे, देवाचे भजन किंवा चिंतन आणि हे ज्ञान नाही। कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही, भोजन करता येत। भोजन कोणत्याही जन्मात आहे। खायला सगळ्यांनाच लागतं ना। थोडा आवाज द्या। आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान। हे बघा, कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते। कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते। कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते। कुत्र एक दिवस मरणार, आपण सुद्धा एक दिवस मरणार, पण कुणासारखे? तुम्ही म्हणा मला जायचं इथून, हा तुम्ही तुमचं म्हणून घ्या, आहे का नाही? आपण त्यांच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात मग फरक काय? माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही मी। नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापू। श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर। महाराजानं कधीच लिहून ठेवलं। अरे मानत नसेल एखादा देवाला तर कुत्र्यात आणि त्याच्यात फरक काय? आपण महादेवाला अभिषेक करतो आणि कुत्र सू करून जातं, मग त्याला कळतच नाही ना, बरोबर आहे का नाही? महाराज कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते। कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात। बरं, कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी, एवढं आहे का आपल्याकडं सांगा बरं? मग महाराज म्हणले, कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं। फारसा फरक आहे त्याच्यात। खाणं पिणं सगळ्या जन्मात आहे। उच्च नाही पायाचारी मनुष्य परी कुतारी।
पुच्छ नाही न चार पाय नाही, पण महाराज म्हणले मनुष्य परी कुत्री ती का अजून किती माराय पाहिजे आपल्याला. बरोबर आहे ना. साधू संतांना भजन न करणाऱ्याचा हा समाचार घेतलेला आहे, जसा मोदीनं सुरू केलाय पाकिस्तानचा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. मोदीनं जसा पाकिस्तानचा समाचार घेणं चालू केला, तसा हा साधू संतांना भजन न करणाऱ्याचा समाचार घेतलेला आहे. ह्या मिसाईलच आहेत महाराज. हे महाराजाचे प्रमाण सांगू का तुम्हाला. मोठी मिसाईल एक किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. ह्या मिसाईलच आहेत साधू संताकडच्या, आणि ह्या माणसं नीट करण्यासाठीच आहेत. त्या मिसाईल पाकिस्तान नीट करण्यासाठी आणि ह्या मिसाईल माणसं नीट करण्यासाठी. विठाला प्रेम आणि नाम एकत्र आलं की त्याला म्हणायचं काला. प्रेम आणि नाम एकत्र आलं की त्याला म्हणायचं काला. तो आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताचा अवतार कार्य या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. भगवान अवतार घेतात. आता फार लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं का. भगवंतानं अवतार का घेतला, भगवंताला अवतार घेण्यामागं कारण काय, तर भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची, ग्लानी होते हानी होते, त्या वेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. तेव्हा सांगून ठेवला, परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम. ज्यानं दुष्कर्म केलेला आहे त्यांचा विनाश केलाच पाहिजे. हा भगवद्गीता. धर्म रक्षावयावतार घे आपुल्या पाळीशी भक्त जना, आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्म रक्षावयावतार घे आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. किंवा महाराज म्हणले भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. हे पहिल्यापासूनच आहे, हे नवीन नाही. आपल्या भक्ताला सांभाळायचं आणि दुष्टाचा निपात करायचा हा संदेश साधू संतांनं सुद्धा दिलेला आहे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, धर्मासाठी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला तलवार ठेवण्याचा आग्रह नाही धरला. सांगितलं, राजे ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या तलवारीच्या भाषेनं नीट केल्याशिवाय राहू नका. ही शिकवण आहे तुकाराम महाराजाची, जगद्गुरु तुकोबाची. महाराज बरोबर आहे ना. तुकाराम महाराजांना ही शिकवण छत्रपतीला दिलेली आहे. लक्षात ठेवा, आपल्या भगवंताकडं शस्त्रास्त्र आहेत. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही, सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ नुसतं डमरूच आहे का, बोला बोला, त्रिशूळ पण आहे ना. भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. काय म्हणतात, या गालात मारली तर हा गाल पुढं करा, त्याच्या दोन्ही थोबाडीत हाना. आपला गाल गायल पुढं करता ते सोडून द्या. आता जशाच तसं हे बघा, लय झुकून वागलं की लोक माती करतात आणि जशाल तसं राहिलं की लायकीत राहतात. विठाला म्हणून शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही साधूचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी आमचा अवतार आहे. जब जब होय धर्म की हानी, रामायणात ऐकला असेल आपण. जब जब होय धर्म की हानी, बाढई असुर अधम अभिमानी. तब तब धरी पब्रु विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा. तेव्हा तेव्हा भगवंतानं अवतार घेतलेला आहे. मग आता अवतार देवानं घेतले, पण किती घेतले. भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे. संत मालिकेत 10 अवताराचा प्राधान्य आहे. पण गर्गाचार्यानं गर्ग संहितेत याचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे.
काही भगवंताचे अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णोत्तम अवतार आहेत. आता अंश अवतार कोण? आपण सगळे देवाचे अंश अवतार आहोत. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातना मनशिष्टानि इंद्रियानि प्रकृती स्थानी घर्षती. आपण देवाचे अंश अवतार आहोत. लक्ष देऊन ऐका बरं का. कपिल भगवंताचा कला अवतार आहे, परशुरामाचा आवेश अवतार आहे. 21 वेळा क्षेत्रीय पृथ्वी केली होती, बरोबर आहे, आवेश अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात? दादा थोडासा आवाज वाढवा. पूर्ण अवतार कशाला म्हणतात बघा. कार्य पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार, दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. बाबा की झलक सबसे अलग. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. वा 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 वा. महाराज म्हणले लक्षात ठेवा, पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा संहार केला. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. दुर्जनाचा संहार करण्यासाठी पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार. आता पूर्ण अवतार म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. कार्य करण्याची क्षमता आहे. थोडंसं हे मॉनिटरवर. कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. पुन्हा एकदा ऐका. कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्यही आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. ST ड्रायव्हर आहे, ST ड्रायव्हर आहे, बरोबर आहे, ड्रायव्हरच येतो आणि स्वतःच्या आपल्या गाडीचा सुद्धा आपण ड्रायव्हिंग स्वचालक आहे समजा. आता ST ड्रायव्हरनं समजा आता तो कुठला देवणीचा आहे आणि तो उदगीरवरून आला. देवणीचा आहे, उदगीरवरून आला, पण त्याला इथं गाडी थांबवण्याची परवानगी नाही. तो या गावचा जरी असला तर थांबवतो का? एखादा लयच आती असला समजा ओळखीचा तर ते एखाद्या वेळ नाविलाज होतो. पण मोठं स्टेशन असू द्या आणि त्या गावावरून जरी गाडी चाललीत मग त्याला वाटतं का आता चाललीच गावावरून गाडी, मग आता चाल थांबू घरी. बोला, त्याला थांबवता येत नाही का? त्याला ब्रेक मारता येत नाही का? त्याला ब्रेक मारता येतं, ॲक्सिलेटर कमी करता येतं, गाडी थांबवता येते, पण हे स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे का? ही जर बातमी डेपो मॅनेजरला कळाली तर नोकरी राहील का? नाही. त्याच्यात क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही. स्वतःची गाडी आहे. कमालवाडीला जरी यायचं असेल तर बोंबळीला जाऊन थांबीन. माझं बोलणं कळलं तुम्हाला? कमालवाडील कीर्तन आहे माझं, पण मी बोंबळील मुकामाल थांबील. अर्ध्या बोंबळीत इकडं झोपला, अर्ध कोणी मालक आहे का? मग का हो तुम्ही इकडं कसं काय चालले? तुला काय करायचं? माझी गाडी आहे, मी डिझेल टाकलं, चालवाय मी आहे, तुला गरज काय? अहो पण इकडं, अरे तुला गरज काय? ऐका, कळलं तुम्हाला आता? स्वतःची गाडी असली आणि स्वतः चालक असला तर माणूस पाहिजे तिथं थांबू शकतो. अहो पुण्याला जायचं तर माणूस 10 वेळ थांबतो चहा प्यायला, थांबत नाही का? का? स्वतःची गाडी आहे ना. म्हणजे क्षमताही आहे आणि स्वातंत्र्यही आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. भगवान श्रीकृष्णाचे तुम्ही बघा, युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही ही प्रतिज्ञा केली, बरोबर आहे. युद्धात शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली, पण रथाचं चाक घेऊन अंगावर धावला भीष्माचार्याच्या, बरोबर आहे ना. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. मग भीष्माचार्य म्हणले, ह्या देवा, अरे तू तर शस्त्र घेणार नव्हता ना. एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकारहा. यार म्हणले मी माझा मालक आहे, हे जीवन भगवान श्रीकृष्णाचं आहे. पण रामाला थोडं बाजूला तरी जाता आलं का? बोलीला वाल्मिक तैशेची करीन, वर्तोनी दावेन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. आता तुम्हाला अजून एक मजा सांगतो. बागेश्वर महाराज, धीरेंद्र शास्त्री महाराज मंडपात बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात, न नाव गाव विचारता, अनोळखी माणसाची. पहा जरा लक्ष द्या.
अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि पेंडॉलमधल्या त्या माणसाला उठवतात आणि त्यांचं लिहून झाल्यानंतर बघा बरं का, चमत्कारच आहे हा बी. त्यांचं लिहून झाल्यानंतर त्या माणसांना उठवतात आणि ज्या माणसाला उठवलं त्याचंच नाव निघतं आणि त्याच्याच घरच्या समस्या आणि त्याच्या घरी परिवारात काय काय अडचणी आहे त्या चिठ्ठीमध्ये निघतात. आपण पाहिलं. आश्चर्यच आहे का नाही? आश्चर्यच आहे. याला अभ्यासच लागतो, याला शक्तीच लागते. हे आश्चर्यच आहे. पण ऐका, मी याच्या पुढचं आश्चर्य सांगतो तुम्हाला. धीरेंद्र शास्त्री महाराजांना माझ्या समोर बसलेल्या मंडपात बसलेल्या जन्माला आलेल्या माणसाची चिठ्ठी लिहिली जशाला तशी निघली. पण आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी अगोदर लिहून ठेवली होती. कळलं माझं बोलणं? जन्माला यायचंच राहिलं आणि अगोदर सगळं लिहून ठेवलं आणि तसं तसं देवाला वागावं लागलं. हे 50 धीरेंद्र शास्त्री एकत्र करावं लागतील तरी बरोबरी होणार नाही. हे हो, लक्षात ठेवा. महाराज मला काय सांगायचं लक्षात आलं का? मग रामचंद्राला चाकोरी सोडून जाता आलं नाही. लक्षात घ्या, याला म्हणायचं पूर्ण अवतार. प्रभू रामचंद्रात सामर्थ्य नव्हतं का अजून 1-2 बायका करायचं? अहो, चहाच्या टपरीवाले 3-3 करायला लागले. तो तर राजा होता ना, बरोबर आहे. सामर्थ्य नव्हतं. पण वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली त्या आचारसंहितेच्या बाहेर प्रभू रामचंद्राला जाता आलं नाही. म्हणून परिपूर्णोत्तम अवतार आहे श्रीकृष्णाचा आणि पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. मग भगवंतानं अवतार किती घेतले तर अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे गणवाळू कृपाळू, गणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे गणवाळू कृपाळू, गणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. जमन काय मायकाचं तुमचं या पुढं. हां, जे येईल ते म्हणा. नाही शब्द आले तर ना 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 ना. हा, स्वरात स्वर मिसळून द्या. आपल्या पार्टीची इज्जत मी जाऊ देणार नाही. कुछ तुम जाने कुछ हम जाने, अंदर की बात राम जाने. विठाला भगवंतानं अनंत अवतार घेतले. महाराज म्हणले अवताराच्या राशी तो परमात्मा आहे. आणि लक्ष देऊन ऐका, देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी. अनंत अवतार देवानं घेतलेले आहेत. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आजच्या अभंगात तुकोबाराय करतात. ऐका, देवकी आणि वसुदेव आहे. कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपंच मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून थाटामाटात आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? वरात कळते ना? तेवढंच कळतं म्हणावं, बाकी काही कळत नाही. गावातून आनंदानं वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक थोडासा आवाज द्या दादा. त्या वरातीमध्ये एक विरजन ट्रबल द्या. त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. काय झालं? गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची, तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगतसे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तुला मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी वाणी सांगे सकळ अशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. बरोबर आहे? महाराज म्हणले तळमळ करू नका. आता थोड्या वेळात कीर्तन संपणारच आहे. हां, लक्ष देऊ नये का? तळमळ करू नका, देवकीच्या पोटी 8वा जन्माला येणार आहे.
आकाशवाणी झाली. कंसाला वाटलं आता हिच्या पोटेणार 8वा जर मला मारणार आहे तर हिला कशाला जिवंत सोडायचं, घेऊन या खडग माराया धावला. पण हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. हे बघा, मेल्यावर काही मागे राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठं नेऊन टाकतात बोला ना? तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. गंगाखेडला का? आमच्या गावातल्या एका पोरानं बापाची हाडं काशीला नेली होती. त्याला म्हणलं, का रे बापाची हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे, या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकाचं चांगलं केलं म्हणे यानं, एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात तर काही चांगलं काम करा. महाराज लक्षात ठेवा, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. हे लक्षात ठेवा. कर्म चांगलं करा. ते कर्म केलं छत्रपतीनं, बरोबर आहे. आपण पाहिले नाही शिवाजी महाराज डोळ्यानं, पण सांगू तुम्हाला, 450 वर्ष छत्रपतींना जाऊन झाले. लक्ष देऊन ऐका बरं का. पण आजही त्यांच्या विरोधात जर एखादा शब्द कोणी बोललं तर त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो. आपल्या थोबाडीत हाणून जातात तर आपलं FRI कोणी घेत नाही. माझं बोलणं कळलं तुम्हाला? शिवाजी महाराज डोळ्यानं पाहिले नाही, पण आज त्यांच्याबद्दल एखादी पोस्ट करा नाही तर वक्तव्य करा, त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो आणि त्याची दखल घेतल्या जाते. आपल्याला चालता चालता कोणी मारून जातं, पोलीस म्हणते पळा घरी. अहो साहेब, मारलं आरपाळ जाय. बरोबर आहे का नाही सांगा? हे आपलं कर्तृत्व आहे. महाराज ते कर्म केलं छत्रपतीनं. म्हणून मी सांगेन तुम्हाला, ऐका, एक घर बांधायला अख्खं आयुष्य जातं. एक घर माझं आत्ताशी कुठं झालं आणि पुन्हा बांधायची इच्छा नाही, बरं का? एक घर बांधलं आहे आत्ता कुठंतरी राहण्यासाठी आणि पुन्हा बांधायची इच्छा, कारण लग्न म्हणतं करून पाहा आणि घर म्हणतं बांधून पाहा. ज्यानं बांधलं त्याला माहीत आहे, बरोबर आहे ना? ज्याला बांधलं त्याला माहीत. एक घर बांधायला आयुष्य जातं. अरे वयाच्या 50 वर्षात राजांचे 450 किल्ले आज डोळ्यानं दिसतात, याला म्हणतात कर्तृत्व. सांगू तुम्हाला, पाण्यातला जंजिरा किल्ला पाहायला जा. समुद्रात किल्ला आहे पाण्यात, आणि लाटा त्याच्यावर 400 वर्ष झाले आदळत आहेत. 450 वर्ष झाले त्या किल्ल्याला, त्या लाटा, समुद्राच्या लाटा आदळत आहेत. इंचभरही किल्ला सरकला नाही. आणि आपल्या सरकारनं समुद्राच्या काठावर पुतळा उभारला आणि वर्षात खाली पडला राजांचा. बरोबर आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे. म्हणून मी सांगेल, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं, शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. एकच राजा इथे जन्मला, लक्षात ठेवा, 33 कोटी देवाच्या अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर.
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की. त्या चैतन्याने आपण जागा होण्याची गरज आहे. कर्म मागं राहणार, बाकी काय मागं राहणार. ज्ञानेश्वर महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, पण ज्ञानेश्वरी मागे आहे म्हणून माऊली कळतात. तुकाराम महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, पण गाथा आहे म्हणून तुकोबाराय कळतात. कर्म मागं राहिलं, बाकी काय मागं राहणार आहे. बोला, मेलाव काही ठेवतात का? बोला, आपले कपडे सुद्धा जाळून टाकतात. मोरे महाराज, मी एकाला म्हणलं का हे कपडे का जाळतात? अहो म्हणे महाराज, त्या माणसाच्या आठवणी आपल्याला त्रास देऊ नये ना, म्हणून त्यांच्या वस्तू ठेवायच्या नसतात. म्हणलं मग त्यांनी बांधलेला बंगला जेसीबीन पाडायला पाहिजे. हां, त्यांनी घेतलेली शेती एखाद्या मंदिराला दान करायला पाहिजे. त्यांनी घेतलेली गाडी एखाद्या गोरगरीब महाराजाला द्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्या आठवणी नाहीत का? कपडे ठेवायचे कुठं, पुन्हा धुयाचे कुणी? विठाला विठाला. वसुदेवानं समजावून सांगितलं, वेड्या, मरावं तर लागणार आहे, कधी ना कधी मरावं लागणारच आहे ना. एका गावात मी असंच सांगितलं, ह्या गावातली माणसं 8 दिवसात मरणार. तुमच्या बी गावातली मरणार आहे. लोक म्हणतील ह्या मेल्याला कशाला आणलं वा, असं आहे. अहो 8 दिवस आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, याच्यातलं एक वार असणारच आहे ना. मी एका गावात असं सांगितलं, म्हणलं तुमच्या गावातली माणसं 8 दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि एक मथारी हसायला लागली. कीर्तन झाल्यावर म्हणलं हसायला काय झालं, मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार, तुम्ही तर खुशाल हसायला लागल्या. मी या गावची नाही म्हणे, मी देवणीची आहे. हां, म्हणलं तू का बेयाल राहणार आहे? बरोबर आहे का नाही? जावं सगळ्यांना लागणार आहे, जो आला तो जाणार आहे, पण कलंकित होऊन मरू नका. सांगितलं, वेड्या, बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, मग काय करायचं? म्हणे हे बघ, समजावून सांगण्याच्या पद्धती आहे. तुला याच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आनंद देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंक लागणार नाही. कंसाला गोष्ट पटली, दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला, तो मुलगा कंसानं वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निलागज मुलाकडं पाहिलं, दया आली. मला 8वा मारणार आहे ना, त्या पहिल्याला मारून काय करायचं? माघारी घेऊन जायला सांगितलं, पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा गडा भरणार नाही आणि देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिळवलं, शिळेवर आपटलं. असं 1, 2, 3 नाही, होताचे प्रसूत नेऊनिया देत, 6 मारीत दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला, तो बलराम दादाचा. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्यासमोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घरा, नंदाच्या घराला मळणे गोकुळाला, मळणे गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मळणे गोकुळाला, मळणे गोकुळाला. बाबा, मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला असेल तिला इकडे घेऊन या. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. एवढ्या छोटीच वाडी आहे ना आपली, का मोठी आहे? चलो, किती लोकसंख्या आहे अंदाजे सांगा, कमी जास्त चालेल. 2000, 1000, 2000, बरं. तरी पण छोटंच गाव आहे का नाही? मग कमालच आहे ना कमालवाडीची. एवढ्या छोट्या कमालवाडीनं एवढा मोठा सप्ताह करणं ही कमाल आहे का नाही? कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
हा ही सोपी गोष्ट नाही महाराज. हा याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय भोंग्या तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकाशा करता तो माणसं. बरं जास्त देणारं बेजार करत नाही. आता हे तीनही यजमान मला काही भेटले नाही बिचारे. काय नाव आहे यांचे? हे बघा, हे महादेव दादा येनगे, उत्तम दादा गौडगावे आणि विक्रम दादा येनगे. कोण आहे तिघं? हे तुम्ही तिघं आहे का? बघा ते काय मला भेटले नाही आणि बोलले बी नाही आणि म्हटले पण नाही आम्ही तुमचं सौजन्य घेतलं. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 रुपयाची पावती फाडतं ते लई बेजार करतं. 11 रुपये पावती फाडणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारा तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चाल निघेतून. हे अरे 50 माणसाचं खाऊन गेला सण, 200 देऊन गेला सण, पुन्हा हिशोब विचारायला लागला. बरोबर आहे का नाही? जास्त देणारं बेजार करत नाही, कमी देणारं लय बेजार करतं महाराज. पण मला सांगायचं एकच आहे, जे देणारे आहेत म्हणून कार्यक्रमात सिंहाचा वाटा 2 माणसाचा असतो. एक सौजन्यदाते आणि दुसरा अन्नदाते. त्या दोघांसाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजल्या. विठाला विठाला. बोलायला सोपं असतं महाराज, हे पळणं सोपं आहे का? अजिबात सोपं नाही. मी आल्यावर घरी एकदा म्हणलं कारभाऱ्याला 7ला उठवा. 7ला उठवल्यावर म्हणलं थोडंसं झोपू द्या, 7:30ला उठवा. 7:30ला उठवल्यावर म्हणलं आता लास्ट 8:30ला उठवा. पुन्हा 8:30ला उठवल्यावर म्हणलं नाही आता एकदा 9ला उठवा. हे काही सोपं आहे रात्रंदिवस पळणं? झोपच नाही ना मला. बरं 1-2 दिवसाचा असेल तर माणूस कंटिन्यू जागेल, काय अडचण नाही. पण कंटिन्यू वर्षभर आहे नाही. 2 अन् 3 अन् 4 तासाची झोप आहे, हे सोपी गोष्ट असते का? सोपं नाही. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. एवढं सोपं नसतं महाराज. आम्ही दोघं सोबतच गाड्या काढल्या करून. आम्ही 15 मिनटं अगोदर पोहोचलो मग शिवाजीराव आले. एवढं फास्ट चालावं लागतं. विठाला. लक्षात ठेवा, काही गोष्टी बोलायला सोप्या असतात. आता इथं तुम्ही कीर्तन झालं की तोंड फिरवणार, बरोबर आहे ना? हे आणा ते आणा हे आणा. इथं काय मेवण्याचं लग्न थोडंच आहे. हळूहळू येईल, जसं येईन तसं घ्यायचं, जेवढं आलं तेवढं खायचं, प्रसाद म्हणून घ्यायचं. बरोबर आहे का? सोपं असतं काय? बरं किती माणसं येणारे माहीत नाही, कमी होणारे का जास्त होणारे माहीत नाही, अंदाज येत नसतो ना. मग थोडंफार करणाऱ्याकडून कमी जास्त होत असतं. कधी कधी कमी पडल, कधी कधी जास्त होईल. कमी पडलं तर समजावं देवाला आज उपवास करायची आपल्यावर इच्छा आहे, आणि जास्त झालं तर म्हणावं देवानं आज चांगलं जीव घातलं. बस चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंग असावी. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद दिला पाहिजे. चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. या कामात चुका काढत बसायच्या नाही, याला सहकार्य जेवढं करता येईल तेवढं करायचं. विठाला. म्हणले तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंतानं गर्भात प्रवेश केला. आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात, देवाचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा बघा. महिला पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव, सर्वांनी एकदम सरळ. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम शरण
बैसे जिवे जडो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार बोला मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाचे ओटे सुंदर ते ध्यान वे विटेवरी करकटेवरी एवढा तो परमात्मा सुंदर गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं पण बाळांपणाच्या टायमाला महिला जाऊ शकतात पुरुषांना जाता येत नाही. गवळणी म्हणल्या तुमचं काम नाही चला पळा. नंद बाबा गेले आणि कन्हैयाला घेऊन बाहेर आले आणि नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो जय कन्हैयाला की एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. कृष्ण गोकुळी जन्मला हा आनंद आहे पण एकीकडं काय झालं दुष्टा चळकाप सुटला. कंसाला मात्र आता भीती वाटायला लागली. मला मारणारा गोकुळामध्ये वाढत आहे. 8वा जन्माला कंसाला भीती वाटायला लागली म्हणून पुतणीला देवाला मारायला पाठवलं. भगवंतानं तिचा वध केला. काग बग रिठा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी कृष्ण सिंहासनी काग बग रिठा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. लक्ष देऊन ऐका सर्वांचा संहार भगवंतानं केला आणि भगवंतानं संहार केल्यानंतर एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. लक्ष देऊन ऐका गोकुळीच्या सुखा अंत पार दुःख ते पळाले गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. त्याचं कारण होता कृष्णाचा अवतार. आनंदे करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती तुका मने हरती दोष आनंदाने करते घोष. होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर विठोबार कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे त्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि लक्ष देऊन ऐका वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात तळवे तळात आता रांगता रांगता कुठे बी जात असते त्याचं काय नाही एवढा. तळवे तळात टेकीत
डाव्या गुडघ्याने रांगत. कन्हैयानं रांगाय सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. आता लहानपणी कोणी बी खोडकर असतात. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपण आणि खोड्या हे समीकरणच आहे. लहानपण आणि खोडी हे काही वेगळं आहे का? अहो लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणारा असतं, बरोबर आहे ना. उगं म्हाताऱ्या माणसाईनं पोरायवर वजन टाकायचं नाही. आम्ही का तुमच्यासारख्या होतो, तू का साधा होता. सऱ्या कमलवाडीला तो हा बायोडाटा माहिती होतो, काय कमाल केलेली आहे, बरोबर आहे ना. लक्षात आलं का? वय वाढल्यामुळं लोक बोलत नाही एवढा त्याचा अर्थ आहे. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूस आहे का? किती खोडकर लेकरं असतात. ऐका, माझी छोटी मुलगी आहे, मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाळडा तिनं आणा म्हणे. लेकराचं काय फाळडा ना आणा म्हणे. एक पोरगं बापाला म्हणे बाबा मला बुलेट गाडी पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिली म्हणे, एक किक माराय आणि एक गिअर टाकाय. काय बोलणार आहे तुम्ही. एक पोरगं शाळेत गेलं, त्याचे मास्तर त्याला म्हणले बाळ्या नंदुरबार कुठे सांग. तिकडे आहे ना धुळे जिल्ह्याकडे. नंदुरबार कुठे सांग. पोरगं म्हणे थांबा पप्पाला फोन लावतो. ते बाप म्हणे अरे नंदुरबारचा आणि पप्पाला फोन लावायचा काय संबंध आहे. आपल्या पप्पाला सगळे बार माहिती आहे म्हणे. जाईल कळलं त्याईल धन्यवाद. बाकीच्या प्रसाद घेतल्या शोधवू नका. हा लक्षात ठेवा. महाराज म्हणते लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणारा असतं. कन्हैया एवढे खोडकर होते, एखाद्या गवळणीनं रांगोळी काढली ना तर लघवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी. खोड्या केल्या कन्हैयानं. एवढे खोडकर रांगत असताना चोऱ्या केल्या. हा पा रांगत रंगणे चोरीत लोणे. धावणी धरती गवळणी. बांधीची चरणी देती घराणी. बांधीची चरणी देती घराणी. तुझी साजाणी. यशोद साजाणी. तुझ भक्तुनी तमानी. नवनतीन साजणी. कृष्ण कृष्ण रांगत असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. आता चोरी केली हे महत्वाची नाही, कशाची केली हे महत्वाचे आहे. मायबाप मुलाला मारतात, त्या मारण्याकडं न पाहता का मारतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. साधू संत एखाद्याला रागावून जर बोलत असतील तर त्याच्या मागं काहीतरी हित असतं, त्याच्यात हित असतं, बाकी काय असतं. तसं महाराज म्हणले देवानं चोरी केली हे महत्वाची नाही, कशाची केली हे महत्वाचे आहे. हरिने माझे हरिले चित्त. हरिने माझे हरिले चित्त. हरिले माझे हरिले हरिले माझे हरिले. हरिने माझे हरिले चित्त. हरिने माझे हरिले चित्त. हरिले माझे हरिले हरिले माझे हरिले. भारवीत विसरले. हरिने माझे हरिले चित्त. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. देवानं चोरी केली पण चित्ताची केली. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णासी सांगावे बुकुडी राहावे का जावे. गोकुडी राहावे का जावे. यशोदे तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग. अगं मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोडा.
तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही, पण तुझ्या पोराला समजून सांग ना, आपलं लेकरू खोडकर आहे माया हो, हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला. नाही, जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. यशोदा माता म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गुजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे कमालवाडीच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. माझं पोरग कसं आहे? सगुण गुणाचं आहे, ताना आहे. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. माझं पोरग माझे आचुडे बचुडे छकुडे राधे रुपडे, पांघरू घाली ती तुकडे, माझे आतुडे बचुडे छकुडे राधे रुपडे, पांघरू घाली ती तुकडे. माझे आचुडे बचुडे छकुडे राधे रुपडे, माझे आचुडे बचुडे छकुडे राधे रुपडे. हरी माझा मेनता करी त्रिभुवनाचा घोगता, हरी माझा गेनता करी त्रिभुवनाचा घोगता. मोईला 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 गोपी बाळा माझे आतुडे, माझे आतुडे बतुडे राधे रुपडे. वा, टाळ्या वाजवा छकुड्यासाठी. माझे आचडे बछडे छकुडे राधे रुपडे, पांघरू घाले ते. एवढा आनंद. आचड बचड छकुड रुपड कसंही लेकरू असू द्या, ज्याचं तिला आवडतं का नाही, कसं बी असू द्या ना. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माशा लागायल्या, तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला? म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू आता. जिथं तिला आवडतं ना. यशोदा माता म्हणायची, माझं आछड बछड छकुड रुपड माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. गावात एक गवळण आगाव होती, प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. म्हणे, कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो? माझ्या घरी आहे, बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे, पेंद्या आईचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे, तिचा घर नंबर, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टा, टेलिग्राम, ट्विटर सगळं मला माहिती. चला म्हणे रात्री हिच्या घरी. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं मावल्या हो, आणि निघाले. पण आठवण आली, ही बांधून टाकल म्हणली होती. मग तिचीच वेणी नवऱ्याची दाढी, झोपलेल्या दोन्हीची गाठ मारली. गाठ बाई दोन्हीची बांधोनी, आहे का? दोन्हीची गाठ मारली, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली तरणी, तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली तरणी. पतीची दाढी माझी येणी, दोईची काठ देवोनी. ओ पतीची दाढी माझी वेणी, डोईसे गाठ देवोनी. बाई कुणाची तू देणार, हे सोने बाळा तुझा ताना, पटवरी पंखुती नाव. ओ सोने बाळा तुझा पटवरी पंखुती तिसरी आली धावोनी, म्हणे ग बाई काय केली करणी.
पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधूनी. बर मारू दे मारली तर पण गाठ बाई कोणाशे सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. किती दिवस सहन करायचं आता याच्यावर मिसाईल टाकल्याच पाहिजेत. किती दिवस सहन करायचा धिंगाणा. बरोबर आहे. यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर, पतीची वेणी दाढी वेणीची गाठ मारली न कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं बोला, दळावं लागायचं ना. चष्मेवाले आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? विहिरीवर, आडावर. बरोबर आहे ना. आडावर काय नाव आहे तुमचं? त्या आजीचं नाव काय? चष्मेवाल्या आजीचं कुसुमबाई. कुसुमबाई, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर विहिरीवर जावं लागायचं ना. विहिरीवर जायचं, बादलीनं पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हंडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला हांडा लावायची गरज नाही कुसुमबाई. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायच्या ना. आता जमाना बदलत चालला. बरोबर आहे का नाही? जमाना बदलत चालला. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणते अहो भाई हो, शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तो गवळी म्हणतो अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची आणि वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे मारली तर. हे कूलर एका बटनं बंद होतात का? करा बरोबर. आता सावली आली, एकाच बटनावर होत असतील तर करा. हां, लक्ष देऊ नाही का बघा. महाराज म्हणले अहो कोणतरी गाठ मारली, तुमचाही दोष नाही. हां जमलं, तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. त्याच्यामुळं आवाज दबल्या जातो. बरोबर बघा, फरक कळत असेल ना तुम्हाला. हां, लक्ष द्या माझ्याकडे. अहो कोणीतरी गाठ मारली म्हणे मारू दे मारली पण सोड ना. आता ऐका, ज्या ब्राह्मणाला बरोबर मंगलाष्टक बी येत नाही त्यानं आपल्या गाठी मारून दिल्या. सुटायला लागल्यात का रे? हां, सुटायला लागल्या. देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडाय गेले सुटना. गवळी म्हणे कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतो माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणजे आहे कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाते? उडा निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का? हा म्हणलं होतं म्हणे आमच्या घरी ये मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का? आता त्याला नाव इलाज आहे म्हणे. तोपर्यंत कन्हैया म्हणले पोरं तुम्हाला सोंग पाहायचं का? म्हणले हो चला म्हणे माझ्याबरोबर. आणि दरवाजात पोरं आणून उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. ते सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं, आज नवरी पुढं. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. असं चाललं बघा. पोराने पाहिलं न हुर्या केला. हय 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 हय. पोराच्या पायान उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीनं हात केला का मागचा गवळी वा काय पाडला हो महाराज तुम्ही टायमिंगवर. वा 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 वा. रपकन खाली पडला आणि भांडण नंदबाबाच्या दारात. म्हणे कन्हैया एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे. अरे मारली नाही पण सोडून दे. हां तसा असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा कोड्या कन्हैयानं केल्या. एक दिवस घरात कोडी केली. आईला कळलं आपलं पोरगं खोडकर आहे. आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गे भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे निरी हासडोनी. भगवंत गायी चारायला गेले. खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी. अबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय या आलेल्या उन्हाचे सुख. हां, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या आपल्या गायी ओढून आणा. आता गाई गोपाळ गाई गोपाळ गोपाळ गाई गोपाळ यमुनेचे तटी. गाई गोपाळ यमुनेचे तटी. गाई गोपाळ